नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे मसूर पुलाव किंवा मसाले भात। स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा वेळ कमी असल्यास झटपट होणारा हा मसूर पुलाव खास टिप्ससह कसा बनवायचा तो आपण पाहूया। त्यासाठी 2 टमाटे, 2 गाजर, 3 कांदे, 2 बटाटे, कोथिंबीर चिरून घेतली आहे। 1 इंच आलं व 7-8 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। 2 वाट्या बासमती तांदूळ व अर्धी वाटी मसूर, तोही स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चला तर आपण कृतीकडे वळूया। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यात 2-3 चमचे तेल घालून घेऊ। व त्यात मोहरी, जिरे चांगले तडतडून घेऊ। त्यातच आता कांदा, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट चांगली परतवून घेऊ। आता सर्व भाज्या त्यात टाकून चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। मटार, सोयाबीन, फ्लॉवर अशा भाज्या देखील यात घालू शकतात। भाज्या चांगल्या परतवून झाल्या की त्यात हिंग, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद व चवीनुसार मीठ घालायचे आहे। तेही चांगले परतवून घ्यायचे आहे। परतल्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो। मसाल्यांचा चांगला स्वाद उतरण्यासाठी येथे मी अर्धा वाटी दही घेतले आहे, ते यात घालून घेऊ। हे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। दह्यामुळे मसाले भाताला छान चव येते। आता त्यात कोथिंबीर घालून घेऊ, तीही चांगले मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण धुवून घेतलेला स्वच्छ मसूर व तांदूळ घालायचा आहे। तोही चांगला परतवून घेऊ। येथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता। तांदूळ व मसूर 2 वाटी असे मोजून घेतलेले होते, त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला इथे वापरायचे आहे। चांगले हलवून घेतल्यावर त्यात आता मुठभर शेंगदाणे घालणार आहे। त्यात अजून थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे।
आता भात मोकळा व सुटसुटीत होण्यासाठी येथे मी 2 चमचे गावठी तूप वापरले आहे. तुम्ही बटर देखील वापरू शकता. हे सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया. मध्यम गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे. त्यातील हवा गेल्यावरच आपल्याला कुकरचे झाकण खोलायचे आहे. बघा किती सुंदर छान रंग दिसतोय ना, तसाच चवीलाही छान आहे. भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. रेडी आहे आपला मसूर पुलाव. झटपट व सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकतो. तर तुम्ही देखील करून बघा व मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झाला आहे ते. रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.